नमस्कार मित्रांनो, मुलीची पाठवणी केली की तिच्या आई बाबा डोळे बंद करून पाठ फिरवतात. पण मला असं वाटत होतं की माझं कुटुंब या गोष्टींपेक्षा उच्च विचाराचे आहे आणि प्रत्येक अडचणीत माझ्याबरोबर राहतील. पण माझा हा विचार चुकीचा होता. आता बघा ना, माझी आई आरामात बसून सुनेचं सुख खाते, पण कधीच विचार करत नाही की आपल्या मुलीच्या थोडं उपयोगी पडावं. माझ्या आईपेक्षा तर तुझी आई खूप चांगली आहे संध्या. कमीत कमी 2-4 दिवसांसाठी आई कुठे फिरायला गेली की तुझी आई तुझ्या मदतीसाठी येतेच. सुजाता आपल्या वहिनी संध्या सोबत फोनवर बोलत होती. संध्या म्हणाली, काय झालं ताई, आज तुमचा मूड खूपच खराब दिसतोय. आई आणि आईवर तर तुम्ही खूपच नाराज दिसत आहात. खरं सांगायचं तर मला माझ्या आईपेक्षा सासूबाईवर जास्त विश्वास आहे. माझी आई तर 4 दिवसांसाठीच येते आणि 2च दिवसात उपकार काढून परत जाण्याची तयारी करते. सासूबाई नसत्या तर माहीत नाही मी या घराला आणि माझ्या जबाबदाऱ्या कशा पार करू शकले असते. एक गोष्ट सांगू का ताई, आता आईंना पहिल्यासारखं कामही होत नाही. आता त्या फक्त त्यांचं रोजचं नित्यनियम आणि देवपूजा करत असतात आणि एवढं केलं तरी भरपूर आहे. अजून त्या किती दिवस काम करत राहणार. आता त्यांचे आराम करायचे दिवस आहेत. तसंही तुम्ही त्यांच्यावर नाराज का आहात हेच तुम्ही सांगितलं नाही. सुजाता म्हणाली, हे चांगलं आहे संध्या. जेव्हा आईची तब्येत चांगली होती तेव्हा तिचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला. आता जेव्हा मी म्हणते की मला तिच्या मदतीची गरज आहे तर तुम्ही निमित्त करू लागला. तेव्हा संध्या म्हणाली, नाही ताई, मला असं म्हणायचं नव्हतं. माझं म्हणणं आहे की त्यांनी सुरुवातीला माझी खूप मदत केली, पण आता त्यांना आराम करण्याची गरज आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांना आता आराम करावा आणि जर त्यांना तुमची मदत करायची असेल तर मी त्यांना अडवणारी कोण आहे. माझ्या अगोदर त्यांच्यावर तुमचा अधिकार आहे. नणंद भावजाई गप्पा मारत होत्या. तो संध्याचा पती उदय येतो आणि म्हणतो, संध्या तू कोणाशी बोलत आहात आणि कोणाच्या अधिकाराची चर्चा करत आहात. संध्याने फोन उदयकडे दिला. उदय म्हणाला, हॅलो ताई, कशी आहेस, सगळं ठीक आहे ना. सुजाता म्हणाली, तुमच्या मनात असेल तर सगळं ठीक होईलच. तुला काय सांगू, तू तर छोटा आहे आणि आईलाही माझी अजिबात काळजी नाही. उदय हसत म्हणाला, काय झालं ताई, आमच्याकडून काही चुकलं का आणि तू आईवर एवढी नाराज का आहेस. तू तर तिची लाडकी मुलगी आहेस. सुजाता म्हणाली, बस बस, पुरे झालं लाडकी म्हणे. ती कधीतरी माझी मदत करण्यासाठी येते का. मी इथे ऑफिसला जाते. वाढत्या मुलीला सांभाळणं आणि तिला दुसऱ्याच्या जबाबदाऱ्यांवर ठेवणं हे किती कठीण आहे. तुला ते कळणार नाही कारण आईने तुमच्यासाठी सगळी व्यवस्था अगोदरच करून ठेवली आहे. तुझी बायको तर आयत्या पिठावर रेघोट्या ओढते. उदय म्हणाला, नाही ताई, असं काही नाही. तुला माहिती आहेस, तुझी मुलगी मानसी एकटीच होती पण संध्याला 2 जोडी मुलं होती. मग तूच विचार कर, त्या दोघांना एकत्र सांभाळण्यात संध्याला किती अडचण आल्या. तरी संध्या नेहमी आईच्या आरामाचा विचार करायची आणि अजूनही ती मुलांना एकटीच सांभाळते. हे बघ, आई पण आली, आता तूच आईशी बोल. सुजाताचं लग्न तिच्या वडिलांनी खूप धूमधडाक्यात केलं होतं. 2 वर्षांनी उदयचंही लग्न केलं. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण याच दरम्यान सुजाताच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी सुजाता आपली वाटणी घ्यायला आली होती, पण त्यानंतर तिला माहेरसाठी वेळच मिळत नव्हता. काही काळानंतर सुजाता ज्यावेळी आई होणार होती त्यावेळी तिने आपली आई अनुराधाताईंना आपल्याकडे बोलावले. आई म्हणून अनुराधाताईंनी आपलं सर्व कर्तव्य निभावले. वेळ गेला आणि सुजाताने मुलगी मानसीला जन्म दिला. त्यानंतर जवळपास 8 महिने अनुराधाताईंनी तिथेच राहून सुजाता आणि बाळाची काळजी घेतली. त्यानंतर त्या परत आपला मुलगा आणि सुनेकडे आल्या कारण त्यांची सुनबाई संध्या पण आई होणार होती. आता सर्वांची मुलं मोठी होत होती तर अनुराधाताईही आपल्या मुलासुनेकडे आरामात राहत होत्या. पण आज अचानक सुजाताला आपल्या आईची आवश्यकता का भासली. अनुराधाताई म्हणाल्या, बोल सुजाता, कशी आहेस.
मानसी कशी आहे? आता ती मोठी झाली असणार. यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही इथे येणार का? मागच्या वेळीही तुम्ही इथे आला नाही. सुजाता म्हणाली, आई, तुला जर मला आणि मानसीला भेटायची इतकीच इच्छा आहे तर तू पुण्याला काय येत नाही? तुला तर फक्त तुझ्या मुलाची, सुनेची आणि नातवंडांची काळजी आहे. तेव्हा अनुराधाताई हसून म्हणाल्या, असं नाही बाळा, आईसाठी सर्वच मुलं समान असतात. पण काय झालं आहे? तू इतकी तणावग्रस्त का आहेस? सुजाता म्हणाली, आई, मला एक आठवडा ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे आणि तुला तर माहीतच आहे तुझा जावाई रात्री किती उशिरा घरी येतात. त्यामुळे मानसीला घरी एकटं कसं सोडू? मानसी आता मोठी होत आहे. जर तू काही दिवस इथे येऊन राहिलीस तर मला तुझी खूप मदत होईल. अनुराधाताईंनी मुलगा आणि सुनेकडे पाहिले तेव्हा संध्या म्हणाली, आई, तुम्ही आमची चिंता करू नका. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ताईकडे जाऊ शकता. अनुराधाताई एक क्षण थांबून म्हणाल्या, ठीक आहे सुजाता, मी काही दिवसांसाठी तिकडे येईन. सुजाता आनंदित झाली आणि काही दिवसात अनुराधाताई आपल्या मुलीकडे गेल्या. 1-2 दिवस तर सर्व काही ठीक होतं, पण नंतर सुजाता घराच्या सर्व जबाबदाऱ्या अनुराधाताईंवर सोपून ऑफिसच्या कामासाठी निघून गेली. अनुराधाताई घराची परिस्थिती पाहून चकित झाल्या होत्या. मानसी फक्त 12 वर्षाची होती, पण ती कोणाचंच ऐकत नव्हती. तिला काही समजावले की ती म्हणायची, आजी, तू तर खूपच जुन्या काळातली आहे. तुला हे सर्व जमणार नाही. तू फक्त तुझं काम कर. अनुराधाताईंची मुलं कधीच त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलले नव्हते आणि आज त्यांच्या मुलीची मुलगी, जिला त्यांनी आपल्या हातानं मोठं केलं होते, ती त्यांच्याशी अशिष्टपणे बोलत होती. तरीही त्यांनी ती लहान मुलगी समजून तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. 1 आठवडा सांगून गेलेली सुजाता 15 दिवसांनी फिरून परत घरी आली. घरी येताच ती म्हणाली, आई, 1 आठवडा अगोदरच काम संपलं होतं, पण ऑफिसकडून फिरण्याचा प्रोग्राम तयार झाला. बरं झालं तू इथे आलीस, नाहीतर मला ही संधी कधीच मिळाली नसती. अनुराधाताई म्हणाल्या, सुजाता, तू मानसीला खूप जास्त सूट दिली आहे. ती रात्री 11 वाजेपर्यंत फोनवर बोलते, घरचं अन्न खात नाही, बाहेरून ऑर्डर करून खाते. हे सर्व स्वास्थ्यासाठी चांगलं नाही. सुजाता म्हणाली, आई, घरी आली नाही की तुझी किरकिर चालू झाली. तेवढ्यात मानसी तिच्या रूममधून बाहेर येऊन म्हणाली, मम्मी, तू म्हणाली होतीस की तुझी आई फारच ॲडव्हान्स आहे, पण ती तर अगदी जुन्या विचारांची आहे. तुझ्या आईला बोलण्याऐवजी कामवाल्या काकू गपचूप खाऊन पिऊन टीव्ही बघत राहिल्या असत्या, पण आजी तर प्रत्येक गोष्टीवर मला टोकत होती. माहीत नाही मामा, मामी आणि हर्षद साक्षी आजीला कसं सहन करतात. आजीचं काम संपलं असेल तर तिला पटकन परत पाठव. सुजाता त्वरित म्हणाली, मानसी, आजीला असं बोलू नकोस. जा तुझ्या खोलीत. आई, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. ती अजून लहान आहे आणि मी एकटीने तिला वाढवली आहे आणि घरात एकटीच राहते, त्यामुळे थोडी चिडचिड झाली आहे. आई, मला फारच भूक लागली आहे. जेवण गरम करून घे. तोपर्यंत मी कपडे बदलून येते. सर्वजण जेवणाच्या टेबलवर बसल्यावर सुजाता म्हणाली, आई, खरंच आता तुझं वय झालं. तुझ्या हाताला पहिल्यासारखी चवच राहिली नाही. कसली भाजी बनवली? मग सुजाता मानसीला म्हणाली, आपल्या दोघींसाठी पिझ्झा ऑर्डर कर आणि आई, हे जेवण तूच खा आणि राहिलेले फ्रीजमध्ये ठेव. उद्या सकाळी तुला होईल. असं म्हणून सुजाता आणि मानसी आपापले फोन घेऊन आपल्या खोलीत गेल्या. बिचारा अनुराधाताईच्या डोळ्यात पाणी आलं की लोक म्हणतात, आईचं दुःख एक मुलगी समजू शकते, पण इथे तर म्हातारी आई आपल्या मुलीची आणि नातीचा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपली आजी आणि आपल्या आईचा त्यांना विचारच नव्हता. दिवस निघून जात होते. अनुराधाताई आपल्या घरात हसत खेळत वेळ घालवत असे, पण इथे एका कोपऱ्यात बसून एकट्याच वेळ घालवत होत्या. एके दिवशी संध्याचा फोन आला. सुनेचा आवाज ऐकून अनुराधाताई रडायला लागल्या आणि म्हणाल्या, संध्या, आता इथे कुणालाही माझी गरज नाही. शक्य असेल तर उदयला पाठव. तो मला परत घेऊन जाईल. संध्याला एक क्षणही लागला नाही समजायला. तिने पटकन उदयला सांगितलं. दुसऱ्या दिवशीच उदयने तिकीट काढलं आणि
आईला घेण्यासाठी पोहोचला. अचानक उदयला पाहून सुजाता म्हणाली, काय झालं? अजून 3च महिने झाले आहेत आणि तू आईला घेण्यासाठी आला आहेस? उदय म्हणाला, होय आई, आईचं मेडिकल चेकअप होणार आहे. पुण्यात उपचार महाग आहेत म्हणून मी विचार केला की आईला सर्व टेस्ट करायला घेऊन जावे. उगाचच तुला खर्च नको. त्यावेळी मानसी तिथे येऊन म्हणाली, होय मामा, आजीला घेऊन जा. इथे राहून ती फक्त टेन्शन देते, काही कामाची नाही. भाजीच्या या बोलण्यावर उदय आश्चर्यचकित झाला. उदय सुजाताला म्हणाला, ताई, जीवनात पैसेच सर्व काही नसतात. मनात लोभ असला की प्रत्येक नातं कमीपणाचं वाटतं. आज तुझी मुलगी तुझ्या आईला मान देऊ शकत नाही तर भविष्यात ती तुझा काय मान ठेवील? मी तर आईला घेऊन जातो. तुला जेव्हा तिला भेटायची इच्छा होईल तेव्हा तू येऊ शकतेस. त्या संध्याकाळी उदय अनुराधाताईंना परत घरी घेऊन गेला. घरी आल्यानंतर अनुराधाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या नातवंडांबरोबर आनंदाने राहू लागल्या. मुलीच्या घरी अनुराधाताईंबरोबर जो व्यवहार झाला होता तो त्यांच्या मनावर आघात करत होता. एका रात्री अचानक अनुराधाताईची तब्येत खराब झाली आणि त्यांच्या शरीराच्या अर्ध्या भागाला लकवा मारला. काही काळ तर सर्व काही ठीक चाललं होतं, पण त्यातच संध्या देखील आजारी पडली. एक दिवस उदयने सुजाताला फोन केला आणि सुजाताने आणि ताई, आईची तब्येत फारच खराब आहे. तू काही दिवसांसाठी आलीस तर बरं होईल. सुजाता म्हणाली, काय झालं आईला? उदय म्हणाला, तुला माहीत आहेच, आईच्या शरीराचा एक भाग काम करत नाही. ती बेडवरच पडून आहे. संध्या 1 महिना रात्रंदिवस तिची सेवा करीत आहे, पण तिची तब्येती खराब झाली आहे. आई तिच्यावर सतत नाराज असते. तू आलीस तर आईचा थोडा राग कमी होईल. माहीत नाही तिला काय झालं आहे. पूर्वी ती कधीच असं करत नव्हती. सुजाता म्हणाली, तू आईला डॉक्टरांना दाखवले का? उदय म्हणाला, होय ताई, दाखवले होते, पण डॉक्टर म्हणाले की त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा काही फायदा नाही, कारण आता तिच्याकडे जास्त दिवस राहिले नाहीत. असं म्हणून उदय रडायला लागला. तेव्हा सुजाता म्हणाली, तुला माहिती आहे ना, मी नोकरी करते आणि दिवाळी तोंडावर आली आहे. घरात आणि ऑफिसमध्ये कमीच वेळ मिळतो, सुट्टी मिळत नाही. तू असं का नाही करत की आईला एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर. पैसे कमी लागतील आणि तुम्हाला आराम मिळेल. उदय बहिणीची बोलणं ऐकून अवाक झाला आणि म्हणाला, ताई, ते घर तुझं आहे तर इथे हिस्सा मागायला का आलीस? जेव्हा आई आमच्या मुलाची काळजी घेत होती तेव्हा तू आईला मानसीला सांभाळण्यासाठी का बोलावलंस? तू प्रत्येक गोष्टी तुझा समान हक्क घेतला. तीच आई जिने तुला सर्व काही दिलं. आपली सून आणि तुझ्यामध्ये कधीच फरक केला नाही. फक्त तुझ्या सांगण्यावरून मी आईला तुझ्याजवळ पाठवलं, पण आईबरोबर तिथे कसं वागत होती ते मला माहीत आहे. तू आईकडून सगळं काही घेतलं आहे, मग आईसाठी थोडा वेळ सुद्धा काढू शकत नाहीस? अगं, मी आईसाठी खर्च करायला सांगत नाही, जी तुला एवढी भीती वाटते, पण तुला तर आईची सेवा सुद्धा करायची नाही. तुला माहीत आहे ना, माझ्या मेहुणीचं लग्न 10 दिवसानंतर आहे. ते लोक पुन्हा पुन्हा बोलावत आहे आणि संध्या आईला अशा अवस्थेत सोडून जाऊ इच्छित नाही. तू पण जरा विचार कर. तिला पण तिच्या माहेरी जाण्याची इच्छा होत असेल. तेव्हा सुजाता म्हणाली, मग त्यात काय एवढं? तुम्ही एखादी नोकरानी ठेवा आणि लग्न अटेंड करा. तेव्हा उदय म्हणाला, ताई, तू हे काय बोलत आहे? जर आम्ही लोक लग्नाला गेलो आणि आमच्या मागे आईला काही झालं तर लोक काय म्हणतील? तुला आठवते, तू तुझ्या सासऱ्यांना हाय बीपी असून सुद्धा एकटं सोडून बाबा गेल्यानंतर हिस्सा मागायला पळत आली होतीस. बिचारी तुझे सासरे हे जग सोडून निघून गेले. राहू दे ताई, तू दिवाळी साजरी कर. हे सगळं तर असंच चालत राहील. मी माझ्या आईला सरकारी दवाखान्यात मरायला सोडू शकत नाही. तेव्हा सुजाता म्हणाली, उदय, तू जरा जास्तच बोलत आहेस. तुला काय वाटतं, तू जास्त पैसेवाला झाला आहे? आणि तसंही आईला सांभाळणं हे तुझं आणि संध्याचं कर्तव्य आहे. मी तर परकी झाली आहे. तेव्हा उदय म्हणाला, ठीक आहे ताई, आता तू स्वतःच म्हणत आहेस की तू परकी झाली आहेस, पण एवढं लक्षात ठेव, इथून पुढे या घरामध्ये तुझ्यासाठी जागा नाही. आणि हो, एक गोष्ट तुला सांगतो, आईची जी परिस्थिती झाली आहे यासाठी तू जबाबदार आहे, कारण जेव्हापासून आई तुझ्याकडून आली आहे तेव्हापासून तिची तब्येत बिघडायला सुरुवात झाली आहे.
आईने आम्हाला काही सांगितलं नाही, पण तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसतंय. बरं झालं तुझ्याकडून आता अपेक्षा तरी करणार नाही. जेव्हा माणूस लोभाने भरलेला असतो तेव्हा त्याच्यासाठी कोणती नाती महत्वाची नसतात. आता तूही इकडे कधीच येऊ नकोस. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमची बंद आहेत. एवढ्या म्हणून उदयने फोन ठेवला. बरोबर 1 आठवड्यानंतर अनुराधाताईचा स्वर्गवास झाला. त्या आपल्या सुनेला भरपूर आशीर्वाद देऊन गेल्या. जाता जाता त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, पुढच्या जन्मी पण तूच माझ्या पोटी जन्म घे, पण देवाने सुजातासारखी मुलगी देऊ नये. फक्त स्वार्थासाठी नाती लक्षात ठेवते. सुजाता येणे अगोदरच अनुराधाताईच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू केली. जेव्हा संध्या उदयला म्हणाली तेव्हा उदय म्हणाला, ज्या मुलीला आपल्या मरणाऱ्या आईची सुद्धा काळजी नाही, तिला आईच्या अंतिम संस्कारात भाग घेण्याचा अधिकार नाही. जग काय विचार करेल याची मला पर्वा नाही, पण माझ्या आईला माझ्या बहिणीने खूप दुःख दिलं आहे. त्यामुळे तिच्यासाठी या घरामध्ये आणि माझ्या हृदयामध्ये जागा नाही. आणि हो, कोणीतरी तिला कळवा की ती इथेही येऊ नये. एक तेव्हाचा दिवस आणि आजचा दिवस सुजातासाठी माहेरचे दरवाजे कायमचे बंद झाले. आणि मानसीचा स्वभाव पाहता पुढे जाऊन मानसी एकही गोष्ट ऐकत नव्हती. तेव्हा सुजाताला कळाले की तिच्या आईने सांगितले होते की पैशांपेक्षा नातेसंबंधांना वेळ देणे महत्त्वाचे आहे. कारण वेळ आणि माणसं एकदा गेली की ती पुन्हा येत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.